स्वाईन फ्लू आजार हा H1N1 व्हायरसमुळे होणारा आजार आहे। हा जो व्हायरस आहे याचा ह्या आजाराचा हा हवेमार्फत पसरला जातो आणि ज्याला स्वाईन फ्लू झालेला आहे असा रुग्ण जर खोकला शिंकला तर त्याच्या खोकण्यातनं आणि शिंकण्यातून जे ड्रॉपलेट न्यूक्लिआय बाहेर पडतात किंवा ड्रॉपलेट्स बाहेर पडतात तर त्याच्यामार्फत हा हवेमध्ये येतो जंतू व्हायरस आणि त्याच्यानंतर जेव्हा निरोगी व्यक्तीच्या शरीरात त्याचा प्रवेश होतो तेव्हा त्याला तो इन्फेक्शन होतं किंवा संसर्ग होतो। तर ह्याच्यामध्ये जे लक्षणं आहेत स्वाईन फ्लूची त्याच्यामध्ये मुख्यत्वे त्या रुग्णाला ताप येतो, सर्दी होते, नाक गळतं, घशात खवखव, खोकला, क्वचित प्रसंगी उलटी आणि जुलाब असं सुद्धा आपल्याला ह्या रुग्णांमध्ये आढळून आलेलं आहे। मध्ये अ गट जो आहे रुग्णाचा तर त्याच्यामध्ये त्याला सौम्य ताप असतो, तो 38 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी असतो, त्याला सर्दी असते, खोकला असतो। तर अशा रुग्णांना आपण जे औषध देतो हे स्वाईन फ्लूचं ऑसेल्टॅमिव्हिर नावाचं औषध अतिशय चांगलं औषध आहे, इफेक्टिव्ह औषध आहे। त्या औषध देण्याची गरज ह्या अ गटातल्या रुग्णांना नसते, परंतु अ गटातल्या रुग्णांना आपण ह्याच्यावरती म्हणजे त्याला मॉनिटरिंग करतो, त्यांच्यावर आपण देखरेख करतो पुढील 24 ते 48 तास आणि त्याच्यामध्ये जर त्याची लक्षणं कमी झाली तर काही काळजी नाही, परंतु लक्षणं वाढली तर मग आपल्याला शंका घ्यावी लागेल का बाबा ह्याला स्वाईन फ्लू झाला आहे किंवा कसा। ब गटातली लोक जे आहेत रुग्ण आहेत त्यांना सर्दी खोकला घशात खवखव ही तीव्र स्वरूपाची असते आणि ताप येतो, ताप हा 38 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त असतो। अशा रुग्णांमध्ये काही अतिजोखमीचं लक्षण असेल, जर डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल किंवा एखादी गरोदर महिला असेल किंवा एकदम छोटं बच्चू असेल तर ह्या अशा रुग्णांना ब गटातल्या आपण ओसेल्टॅमिव्हिर चालू करतो। स्वाईन फ्लूमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन तातडीने तपासणी करावी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे। H1N1 आपल्या भारतामध्ये जो काही स्वाईन फ्लूचा प्रकार आहे तो एव्हियन फ्लू आहे आणि मेक्सिकन फ्लू आहे। तर सध्या जो प्रकार आहे तो जास्तीत जास्त मेक्सिकन फ्लूचा प्रादुर्भाव आहे आणि मेक्सिकन फ्लू जेव्हापासून भारतात प्रवेश केलेला आहे तेव्हापासून भारतामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये स्वाईन फ्लूची इपिडेमिक अशी काही परिस्थिती दिसून येत नाही। या ज्या केसेस आहेत या तुरळक केसेस विविध विभागात आढळून येत आहेत, एकाच एरियात क्लस्टरमध्ये या केसेस आढळून आलेल्या नाहीत, त्यामुळे याला आपण इपिडेमिक असे संबोधू शकत नाही। जेवढ्या केसेस महापालिका क्षेत्रात निश्चित निदान झालेल्या स्वाईन फ्लूच्या आहेत त्याच्यामध्ये आजपर्यंत ज्या 13 डेथ झाल्या त्याच्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात फक्त 6 मृत्यू झालेले आहेत वर्षभराच्या काळात, म्हणजे फेब्रुवारीपासून आजपर्यंत। आणि ठाणे शहराच्या बाहेरचे जे भाग आहेत तिथून आलेल्या रुग्णांपैकी 7 मृत्यू झालेले आहेत। त्यामुळे ठाणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात लागण झाली किंवा फार मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले अशी परिस्थिती नाही आहे आणि विशेषतः झोपडपट्टी भाग आणि स्लम एरियामध्ये याचा प्रादुर्भाव आढळून येत नाही। हा प्रामुख्याने जो मुवमेंट जास्त करणारा जो वर्ग आहे, बिझनेसच्या दृष्टीने असेल, व्यापाराच्या दृष्टीने असेल किंवा काही बाहेर टुरिस्ट म्हणून जाणारे असतील, अशा नागरिकांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त दिसून आलेला आहे। त्यामुळे ठाणे शहरात इपिडेमिक परिस्थिती आहे असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही।